इमानदारीच्या संविधान बदललं ना, सगळ्यात पहिले तुमचीच आपत्ती. कारण की बाबासाहेबांच्या संविधानाचा फायदा सगळ्यात जास्त महिला मंडळालाच आहे. कारण या बापायचं तर बिचारायचं सगळं गेलं, यायचा अधिकार छिनून टाकला, यायचं काहीच नाही राहिलं. आता एक झापड जर मारली नवऱ्यानं बायकोला आणि लगेच सिधी पोलीस स्टेशनला जाते की कदम साहेब तयार असा. कोणचा हो बाई, कोणचा आहे तुम्हाला त्रास देणारा सांगा फक्त. म्हणून याच्यावर तर अन्याय केला. संविधानाचा फायदा तर तुम्हालाच आहे. आणि संविधान बदललं पाहिजे म्हणतो तर तीनच बाया म्हणतात नाही बदललं पाहिजे, आणि बाकीचे बदललं पाहिजे का? 1500 रुपये कोणाकोणाला वाटतं संविधान नाही बदललं पाहिजे सांगा मला. आता सगळ्याला वाटते हे बात अच्छी, सगळ्याला वाटते संविधान नाही बदललं पाहिजे. सरदार साहेब यांच्याकडून इंदरवाळा यांच्याकडून 100 रुपये आले. संविधान बदललं पाहिजे, संविधान बदललं पाहिजे. जर त्यांची इच्छा असेल संविधान बदलाची तर बदला ना संविधान. मी कुठं नाही म्हणतो, मी तुम्हाला सपोर्ट करतो संविधान बदलवायला, बदला संविधान. पण संविधान लिहिण्यासाठी तुमच्या मायचा एखादा असा तर त्याला सांगा ना संविधान लिहायला. घेऊन या इथं. कुठं तुमच्यात बसला असेल, वावरात असेल, गावात असेल, फिरत कुठं गावला गेला असेल, नाहीच भेटलं तर उसना तरी घेऊन. उसना असते का बाप काही बोलता, भेटत माणूस बेकार आहे. नवरा उसना भेटत असते का? तुमचे प्रोग्राम नाही आले म्हणतात हे जातो वाटतं उसने कुठं होतच बेकार माणूस उसने असते का बाप. अरे वा. म्हणून सुंदरसा विषय सादर करणार आहे. तुम्हाला माहिती आहे मी कोणा पक्षाच्या विरोधात नाही, मी कोण्या नेत्याच्या विरोधात नाही, मी कोण्या पक्षाची नाही आहे. कारण मी आंबेडकरी गायिका आहे, मी आंबेडकरी विचाराची हमाल आहे, मी आंबेडकरी विचाराची पोस्टमॅन आहे. माझं का पोस्टमॅनचं काम असते या गावातून त्या गावात पत्र नेणं. माझं काम आहे मी जे बाबासाहेब वाचला तो तुमच्यापर्यंत पोहोचवणं. मी आंबेडकरी विचाराची हमाल आहे. या गोदामातून त्या गोदामात माल जसा नेतात तसा मी त्या गावातून या गावात विचार घेऊन येतो बाबासाहेबाची. घ्यायची असेल घ्या, नाही घ्यायची असेल नका घ्या, तो तुमचा प्रॉब्लेम आहे. पण माझं काम आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. मी कोण्या नेत्याच्या विरोधात नाही, मी कोण्या पक्षाच्या विरोधात नाही, मी त्याच्या विरोधात आहे जो बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोधात आहे. जो बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोधात असेल मग बाबासाहेब के संविधान के लिए मैं मार भी सकती हूँ, मर भी सकती हूँ, मेरे को मरने का डर नहीं लगता. कारण तुम्हाला माहित नाही मला अशा धमकीचे फोन येतात, तुला बकऱ्यासारखं कापू आणि तुझी कंदुरी करू म्हणते, कंदुरी आणि कशी तू शिवाय देता तर तुझं पाहू. मी काय घरी बसली असतो का? 12 महिन्यातून 6 महिने तर गाडीतच फिरतो. त्याला म्हणत असतो ये त्या मायचं दूध पिला तर कुठं आहे तर भेट मला, मी तयारच आहो तुला भेटायला. बरोबर की नाही? इथंही ओपनच आहो, ये ना कुठे येतं तर तुझ्यात हिंमत असेल तर नाही का. मला एक फोन आला मला म्हणे आपला झटकाला भर 420चा झटका नाही 840चा. एका जणाचा मला फोन आला म्हणे अंजली भारती बोलतो ना म्हणे तू. मी म्हटलं हो. तुला टप्पर करत राहतो ना म्हणे तू युट्यूबला व्हिडिओ पाहतो म्हणे मी. कोण्या ह्या नेत्याला बोलतो म्हणे त्या नेत्याला. मी म्हटलं दादा त्याला बघा दादा म्हटलं मी, कारण आमच्या बापानं शिकवलं आम्हाला रिस्पेक्ट करणं. म्हटलं दादा मी कोण्या नेत्याला बोलत नाही, जे बाबासाहेबांच्या विरोधात आहे मी त्यालाच बोलतो फक्त. आणि मी बेफालतू बोलत नाही. चाहे माझं तुम्हाला काय करायचं करून घ्या, जे सबूत असेल त्या सबूतवर बोलतो. लय टपर करताना म्हणे तुला बकऱ्यासारखं तर हलाल केल्याशिवाय राहत नाही म्हणे. त्याला म्हटलं मी अरे बकऱ्यासारखं कापाच्या अगोदर एक विचार कर, जेव्हा मला कापशील ना माझ्या रक्ताचा एकही थेंब खाली पडू देऊ नको. कारण जेवढे रक्ताचे थेंब पडतील तेवढे माझ्या समाजात अंजली भारती पैदा होतील. म्हणून म्हणायचं आहे आता ते अमित शहा म्हणत होते मागे म्हणे आंबेडकर फॅशन हो गया म्हणे. इतना नाम अगर आप काय भगवान काय लेते तो तुमको स्वर्ग नशीब होता म्हणे. आम्हाला काय लेंदी नाही स्वर्गाची, आम्ही पाहिलंच नाही स्वर्ग. आणि तुम्हाला जर स्वर्ग एवढं आवडत असेल मी शुभेच्छा देतो बाबा आमच्या देशाच्या गृहमंत्र्याला, शुभेच्छा देतो की तुम्हाला लवकर स्वर्ग नशीब हो. आणि स्वर्गात जाण तिथून मिस कॉल द्या मला. किती सुंदर स्वर्ग आहे तर मलाही पाहू द्या. तुम्ही पहा मी पाहतो. बरोबर की नाही? आम्ही पाहिलंच नाही बाई स्वर्ग. म्हणून तुम सालो आ जाते हो कभी भी हमारे जाती पर और वार करना है तो बुजदिलों करके दिखाओ छाती पर. वार करना है तो बुजदिलों का एक गाणं एवढं ऐकून जा साहेब. वार करना है तो बुजदिलों करके दिखाओ छाती पर, ये झूठ नहीं इतिहास गवाह है भाई दीपक, क्योंकि कुत्ते भौंकते रहते ऐसे चलने वाले हाथी पर, ऐसे चलने वाले हाथी चलने वाले हाथी पर. बाकीचं जे काही बोलायचं आहे ना साहेबांना एक गाणं ऐकवतो त्याच्यानंतर बोलू मग. आता म्हणून म्हणायचं आहे भिंडी का संविधान इस देश की अमानत है. संविधान से इज्जत है, संविधान से हिम्मत है. ध्यान में रखना संविधान के खिलाफ
संविधान से ही तुम्हारी माँ बहन अभी तक सही सलामत है, अभी तक सही सलामत है। राजनीति में थोड़ा चलना पड़ता, थोड़ा रुकना पड़ता, और समाज सेवा में सूखी लकड़ी की तरह सूखना पड़ता। विष्णु लालच पर थूकना पड़ता, और भीम जी के संविधान के आगे सभी को झुकना पड़ता, सभी को झुकना पड़ता। बाबा साहेब आपले कोण है? बाबा साहेब आपले कोण है? बाबा साहेब आपले कोण है? जरा ताकद ना मला सांगा कोण आहे? तुम्हाला विचारन तेव्हा तुम्हाला सांगायचं आहे, फक्त बाप बाप म्हणायचं आहे जेव्हा मी तुम्हाला विचारन। भाऊ बहिणींनो, भाऊ बहिणींनो, माय बहिणींनो, भाऊ बहिणींनो, माय बहिणींनो, बाबासाहेब आपले बाकीचा का लागते का? बाप नाही बाकी जायचा, सगळ्या पुरुष मंडळी नंतर हात बाबासाहेब आपले क्या बात आहे। आता पुरुष मंडळी, कारण बाई नाही तर काही नाही, आता माणसाची झाले बैल आणि बायका करण तेच होईल। पोलीस मध्ये बघा बाई, डॉक्टर बघा बाई, पायलट बघा, कंडक्टर बघा, पोलीस मध्ये बघा, इथं बघा, इथं बघा, माणसाची झाले बैल आणि बायका करण तेच होईल असा जमाना आला आता। कारण नारी निंदा मत कर प्यारे, नार हिरे की खान है, उस नारी से पैदा हुए है भीम बुद्ध भगवान है, भीम बुद्ध भगवान। आता पुरुष मंडळी, बाबासाहेब आपले को इथं पुरुष मंडळी मागणं नाही तुमच्यावर। बाबासाहेब कोण रे दादा? बाप आपला बाप, आपला बाप, आपला बाप, आपला बाप, आपला 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 बाप। मगाशी मस्त सेटिंग केली होती, आता सेटिंग थोडी बैकवली रे, कारण ते तबला मला ऐकून येऊन राहिला, ढोलक नाही ऐकून राहिला, फक्त हे पियाट आणि बेंजूस ऐकून राहिला। हे कर्मा, आणि तुम्ही दोघं इलेक्ट्रॉनिक वाले हारे, काही सारा सांभाळत जा रे, कारण नंगे को नंगा करना गांधीवाद कहते हैं, ते म्हणतात ना उघड्यापाशी नागडं गेलं साऱ्याला तिवानं मेलं, असं म्हणतात बाईक, बरोबर ना? जायचं असेल तर जायच्या पाशी झाकझूक करायला तिथं जा, उघड्या माणसापाशी जाण तर उघडेच राहन तुम्ही, उघड्यापाशी उघडं गेलं साऱ्याला नाही, उघड्यापाशी नागडं गेलं, असं आहे ते। म्हणून म्हणतात की नंगे को नंगा करना गांधीवाद कहते हैं, अरे नंगे को भी कपड़े पहनाना आंबेडकरवाद कहते हैं। बाबा साहेब आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी 361 किल्ले जिंकले, किती? 361। माहित नसेल तर तुम्ही माझं रेकॉर्ड करून घ्या, कारण इमानदारीच्यानं माझ्यापेक्षा सुंदर गाणारी गायिका इथं येईल, पण जे विषय मी तुमच्या समोर सादर करतो, महाराष्ट्रातली कोणची गायिका तुमच्या समोर ते विषय सादर करणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी 361 किल्ले जिंकले, किती? 361। एकाही किल्ल्यावर आपलं नाव लिहिलं नाही, एकाही किल्ल्यावर आपलं नाव लिहिलं नाही। आणि आताचे आमदार खासदार चोपटे एखादा संडास बांधतात, त्याच्यावर लिहितात आमदाराच्या निधीतून, संडासावर लिहितात। विचार करा तुम्ही, छत्रपती शिवाजी महाराजांनी 361 किल्ले जिंकले, एकाही किल्ल्यावर आपलं नाव लिहिलं नाही। बाबासाहेब आपले
महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक प्रशांतजी नारनवरे. हो ना, ते तुम्ही टी शर्ट घालून आले तर ओळखून आले ना मला. तिथं पाहिलं मी तुम्हाला बंगाली पायजाम्यावर, तिथं पाहिलं शेरवानीवर, इथं आले टी शर्ट घालून इथे हँडसम दिसून राहिले. त्याच्यामुळे म्हटलं होय का नव्हे म्हटलं, लोक म्हातारे होतं ते जेवण होऊन राहिले. आमचे दादानी सुद्धा फार मोठं असं सप्रेम भेटीला खूप खूप धन्यवाद. बाबासाहेब आपले जर तुम्हाला कोण म्हटलं का तुम्ही दोन बापाचे औलाद आता काय करा? काय करा? त्याचे इथं 3 तुकडे करतो, इथून वापस नाही जाऊ दे त्याला. विचार करा, लंगड्या माणसाला जर म्हटलं की तुला 2 बापाचं म्हटलं तर काय करशील? तुमचे तुकडे करतो. पण जगाच्या पाठीवर एक असा समाज आहे, आमचं पोरगं भर चौकात जाते, शर्टाच्या बटना खोलते, बटना खोलून साथे ठोकून म्हणते अरे मी एक नाही 2 बापाचे औलाद आहो. एक बाप म्हणजे मला जन्म देणारा, दुसरा बाप म्हणजे मला घडवणारा, ज्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता काय करा? आता 3ला नमन करतो. बाबासाहेब आपले तुम्हाला काय सांगतो मी, बाबासाहेब 1927 मध्ये जेव्हा 14 ताळ्याचा सत्याग्रह झाला, 14 मार्च जेव्हा 14 ताळ्याचा सत्याग्रह झाला, एक राधाबाई नावाची बाई बाबासाहेबांसोबत होती, जिच्या हाती 2 वर्षाचं बाळ, पोटात 9 महिन्याचं बाळ. बाबासाहेबांच्या मागे निघाली. दगडाचा वर्षाव झाला. जसा दगडाचा वर्षाव झाला, राधाबाईच्या 2 वर्षाच्या पोराला दगड लागला. जसा दगड लागला, राधाबाईचं पोरगं रक्ताभांबर झालं. बाबासाहेब बोलले राधाबाई, तुमच्या 2 वर्षाच्या पोराला दगड लागला, तुम्ही माघारी फिरा. पण राधाबाई बोलली तुमच्यासाठी हातचं नाही, या पोटातलं जरी मेलं तरी ही राधाबाई मागे हटणार नाही. ती राधाबाई मला तुमच्यामध्ये बघायची आहे, ती राधाबाई मला तुमच्यामध्ये बघायची आहे. अभिनय तो कभी नाही. आमच्यासाठी दिवस नाही रात्री वैराची आहे. आज जर आम्ही नाही जागलो तर आईची शपथ आमच्यावर फार मोठा दिवस येईल. काही लोक म्हणतात की बायानं घोळ केला. 2100 रुपये घेतले का 1500 घेतले? 1500 पहिले, आता 2100 भेटणार आहे. कोण कोण घेतली तर 2100 सगळे घ्या. त्याच्या बापाची होत का? आमच्या बापानं कायदा करून ठेवला ना, आमचेच पैसे होते, काय द्यायचे नव्हते पैसे. पण वोट मारायच्या बाबतीत खबरदार करण्यात आले, वोट दिलं तर. या हरामखोरांना कधी आपल्या बहिणीची भावबीज केली नाही. तुमची काय भावबीज करतील? ते नुसतं वोटासाठी तुमचा इस्तेमाल करतात, मग आम्ही त्याचा इस्तेमाल करायचा. आज जर नाही जागले, नवऱ्यानं जर तुमच्या मनुवाद्याला वोट दिलं, त्याला किचन मध्ये न्या इमानदारीनं, आणि बेल्ल्यानं सुजवा दिलं चांगलं. टीव्हीचा आवाज काढून मजा नाही. खरं सांगतो तुम्हाला, ऐकलं त्यांनी तर बरं, नाही तर आता काही नाही, सगळं समानतेचा अधिकार आहे, काही नाही. आता नवऱ्याने 1 दिली तर बायको 2 देते, आता असा जमाना आला. नाही, खरंच मारू नका, चांगला असेल तर मारू नका बरं, पण गेला पिता असं खरंच नुसतं दारूसाठी पावटीसाठी. कारण बाबासाहेब बोलले तुमचं वोट तुमच्या माय बहिणीच्या इज्जतीपेक्षा तुम्हाला प्रिय असलं पाहिजे. पण आमचं वोट एका बिर्याणीने पावती भेटीला गेलं, आमचं वोट त्याला आम्ही कधी मानत देत नाही. म्हणून सारं काही विका, पण भान विकू नका. बहुजन समाजाची जाण विकू नका. आल्या प्रसंगी तुमची माय बहिणी विका, पण दारूच्या बाटलीसाठी मतदान विकू नका. मतदान तुम्हाला माहिती आहे, आमच्या घरावर जर अशोक चक्र दिसलं, अशोक चक्र तर म्हणतात ते बुद्धाचं घर होय. आमच्या गाडीवर जर अशोक चक्र दिसलं तर म्हणतात बुद्धाचं. क्या बात आहे दादा, आधी रात आहे मैत्री साथ आहे. घरावर जर अशोक चक्र दिसलं तर म्हणतात हे बुद्धाचं घर होय. गाडीवर अशोक चक्र दिसलं तर म्हणतात बुद्धाची गाडी होय. एखादा ठाणेदार असेल, ठाणेदाराच्या गाडीवर जय भीम किंवा अशोक चक्र दिसलं तो ठाणेदार बुद्धाचा होय म्हणतो. हो, मग तुम्हाला गाडीवर अशोक चक्र दिसलं तर म्हणता गाडी बुद्धाची होय. घरावर अशोक चक्र दिसलं तर म्हणता घर बुद्धाचं होय. या देशाच्या तिरंग्यावर अशोक चक्र आहे तर हराम करू एका म्हणत नाही हा देश बुद्धाचा होय. तेव्हा का तुमचे तोंड बघतात का? कारण आमचे प्रधानमंत्री दुसऱ्या देशावर
के देश से आए हैं, इथं आल्यावर म्हणते हमको संविधान बदलना है. बाबा साहेब आपले का जर नवरा वेला तर नवऱ्या संग बाईला जिवंत झाला, तिला लहान लेकरं राहो मोठे लेकरं राहो, ती जवान राहो की आज लग्न झालं उद्या जरी मेला तरी मनुस्मृती सांगे 25 डिसेंबर 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली आणि आमच्यासाठी संविधान लिहिलं. विचार करा तुम्ही, आज जर मनुस्मृती असती तर आमचं काय असतं. अरे मनुस्मृती सांगत होती की नवरा जर मेला तर नवऱ्या संग बाईला सती धारा, कारण रांडवा बाईला जगण्याचा अधिकार नाही, रांडवाबाईनं जगू नये, विधवाबाईनं जगू नये. विचार करा तुम्ही, मनुस्मृती सांगत होती की रांडवाबाईनं जगू नये, पण बाबासाहेबांचं संविधान, इंदिरा गांधी रांडवाबाई असून तिला सुद्धा पंतप्रधान केलं माझ्या बाबासाहेबांच्या संविधानानं. बाबासाहेब आपले अरे रक्ताच्या भीमाचा लढा गोदावरी काठी होता, भीम सदा अस्पृश्यांच्या पाठी होता. काळाराम मंदिरचा सत्याग्रह दादासाहेब दर्शनासाठी नव्हे तर बराबरीच्या हक्कासाठी होता, बराबरीच्या हक्कासाठी. बाबासाहेब हातवर करून सांगा. माय 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 सर्वांनाच पाहिलं की का तिघीने पाहिला. विचार करा तुम्ही, दीक्षाभूमी, आता तुम्ही दीक्षाभूमीला जा, आता दीक्षाभूमीला जा, अंदर जा बाहेर जा, भंतीजी असो, कुठलं संगदान असो, कुठला चिवरदान असो, कोणीही तिथं मना करत नाही. विचार करा, फक्त एक अंजली भारती जागृत झाली तर दीक्षाभूमीवर एवढा मोठा फरक पडला. जर सर्व माझा समाज जागृत झाला तर विचार करा तुम्ही, कोणीतरी आमच्या आडवं येईल का. विचार करा, आज आम्ही बुद्ध मंदिरासाठी लढा देत आहोत. तुम्हाला माहित आहे 1-1.5 महिन्यापासून भंतीजी लोकांचं अनशन चालू आहे, मोर्चे चालू आहे, आंदोलन चालू आहे. कशासाठी? की आमचं बौद्ध विहार आमच्या ताब्यात भेटलं पाहिजे. कारण तुम्हाला वाटते की तुमचं तुमच्या ताब्यात असलं पाहिजे, मग आमचं आमच्या ताब्यात काऊन नाही. बौद्ध विहारासाठी आम्ही लढा देत आहोत, उद्या असं ना हो का आम्हाला दीक्षाभूमीसाठी लढा द्यावा लागला पाहिजे. म्हणून आम्ही जागृत झालो पाहिजे. आज जर जागृत नाही झालो तर आमच्यावर फार वाईट दिवस येणार आहे. म्हणून जागृत व्हा. आज दीक्षाभूमीवर जा तुम्ही, तुम्हाला बाहेर टाका, आतमध्ये कोणी फोटो काढायला रोखणार नाही. नाही तर तिथं गेलो, भिक्खू संघाचं म्हटलं मला संघदान करायचं आहे तर म्हणे भिक्खू संघाला इथं परमिशन नाही, भिक्खू संघाला मला इथं चिवरदान करायचं आहे तर म्हणे इथं परमिशन नाही. मग म्हटलं भिक्खू संघाला परमिशन नाही, उपासकाला परमिशन नाही, तर तुमच्या बापांचं इथं लग्न करायसाठी परमिशन नाही का हराम करू दीक्षाभूमीवर. एक अंजली भारती जागृत झाली तर एवढा फरक पडला. विचार करा, सर्व माझा समाज जर जागृत झाला तर कोणी आमच्या आडवं येईल का. मग जागृत व्हा, जागृत व्हायची फाय गरज नाही. तर आमची रॅली निघाली का आम्ही निघतो भीमके लगते जिगर आमच्या तोंडाचं भीमके लगते जिगर आधी इधर आधी उधर, पहिले तू तर सुधार. रॅली निघाली आमची का चालली भीमके लगते जिगर आधी इधर आधी उधर, काही लेनदेन नाही आम्हाला. बाबासाहेब बोलले मला डोक्यात घ्या, डोक्यावर घेऊन नाचू नका.